जोडवेपेठ नागरी आरोग्य केंद्र इथं आशा म्हणून कार्यरत आहे। 2016 पासून तिथे मी काम करत आहे। माझं नाव सविता लक्ष्मण सुरवशे। मी शळगी भागात राहते आणि माझा एरिया जो आहे तो शळगी मित्रनगर, म्हणजे आम्हाला घरापासूनच जवळचाच एरिया दिलेला आहे आणि त्या भागामध्ये मी 2016 पासून काम करते। त्या भागात माझं काम करताना काही कुठल्याही गोष्टीचं तक्रार नाही आणि असं म्हणजे काम केल्यापासून आमच्या हॉस्पिटलपर्यंत अशी कुठल्याच गोष्टीची तक्रार पण झालेली नाही। आणि ते श्रेयस हॉस्पिटल कसलं आहे आणि ते डॉक्टर कसले आहेत तेही आम्हाला माहिती नाही आणि आम्ही एकही पेशंट तिथं रेफर आमच्या हॉस्पिटलमधून आम्ही बी केलेलं नाही आणि आम्ही आमच्या कुठल्या आशाताईंनी पण केलेलं नाहीये आणि विनाकारणच आम्हाला हे म्हणजे नोटीस दिलेले आहेत। ते नाव कसं काय घेतले ते आम्हाला पण माहिती नाही आणि ते ग्रुपला सुद्धा ऍड नाही आम्ही। हो, त्या नोटीस आम्हाला आमच्या हॉस्पिटल कडून मिळाली, सेंटर कडून, आरोग्य अधिकारी कडून आमच्या हॉस्पिटलला आली। आमच्या यमुने बोलवून घेतलं आणि डायरेक्ट लेटरच दिला हातामध्ये, याचं उत्तर तुम्ही काय देता द्या म्हणले त्यांनी। ते नोटीस मध्ये असं होतं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणजे जे तुमचं सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं सगळ्या सोयी सुविधा असताना तुम्ही तुमचे जे लाभार्थी आहेत तुम्ही तिथं पाठवण्याकरिता तुम्ही श्रेयस हॉस्पिटलला तिथं पाठवले हॉस्पिटलला, म्हणून अशा प्रकारे तुमची लेखी काढण्यात आली म्हणून असं लेटर आलेलं आहे। काही संबंध नाही त्यात। मी जिजामाता UPSC मध्ये काम करते। मी राहायला मुळेगाव मध्ये आहे। माझा एरिया सिद्धेश्वर पेठ आहे। माझ्या एरियामध्ये एक ANC होती, ती तिसऱ्या खेपीची होती। तिचं पहिलं सीझर झालं होतं सिव्हिल मध्ये, तिचा मुलगा वारला सीझर झाल्यानंतर सिव्हिल मध्ये। दुसरी गुंजेटीकर मध्ये डिलिव्हरी झाली, ते पण सीझर झालं होतं। नंतर तिसरी वेळेस राहिलं तिला, राहिल्यानंतर तिसरा महिना लागल्यानंतर दुपारी घरी झोपल्यानंतर तिची 2 वर्षाची मुलगी तिच्या पोटावर पडली। पोटावर पडल्यानंतर तिचं घरचं अबॉर्शन झालं। अबॉर्शन झाल्यानंतर तिने गोळ्याच्या गुंजेटीकर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होती तिची। मग तिथे मॅडम काय म्हणल्या तिला की घाबरू नको, तुझं अबॉर्शन न करता मी गोळ्याची दर कम करते म्हणून तिचा निर्जीव पिंड 3 महिन्याच्या पोटामध्ये तसंच ठेवले। लास्टच्या वेळेस सांगितलं की 3 महिन्यानंतर सांगितलं की माझ्याकडनं होत नाहीये, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात दाखवा। मग तिने लास्टच्या वेळेस नंतर तिने प्रायव्हेटमध्ये दुसऱ्या दवाखान्याला गेली तर तिथे डॉक्टर काय म्हणले, तुम्हाला हे ना गोळ्याची दर कम होत नाही, तुमचं सीझर करून तुमचं ते निर्जीव पिंड काढावं लागेल, ह्याच्या पुढे तुम्हाला बाळ होणार नाहीये म्हणून सांगितले। मग मी एरियामध्ये सर्वेला गेल्यानंतर मला सांगितले की मॅडम मला असं सांगितलंय डॉक्टरना। मग मी म्हणले की एवढं लगे ऑपरेशन हे करू नका, आहेत आपण तिथं डॉक्टरना विचारू, श्रेयस नर्सिंग होमचे डॉक्टर आहेत, आपण त्यांना विचारतो आणि काय म्हणतात बघू एकदा, मग बघू पुढचा विचार म्हणल्यानंतर तिने काय म्हणले, मला मॅडम माहित नाही, तुम्ही माझ्या सोबत चला। नंतर मी गेले त्यांच्यासोबत, तर डॉक्टरना दाखवलं। डॉक्टर काय म्हणले, घाबरू नका, ह्याला ऑपरेशनची काही गरज नाहीये, मी ह्याचं गोळ्या औषधावर कम करतो म्हणून 2 महिन्यामध्ये यांचं गोळ्या औषधावर ते निर्जीव पिंड घेऊन गेलं। नंतर त्यांना लगेच 3ऱ्या महिन्यामध्ये राहिल्यानंतर त्यांनी स्वतःहून नंतर तिथं काही नाही गोळ्या स्वतः जात होते। नंतर मला 2 महिने सांगितले की मॅडम मला राहिलंय, मी आता गोळ्या तिथल्याच घेते आणि मी डिलिव्हरीला पण तिथं जाणार आहे। ठीक आहे म्हणून त्यांनी स्वतःहूनच गेले, फक्त मी त्यांचं निर्जीव पिंड आहे पोटामध्ये 3 महिन्याचं म्हणून ते दाखवण्यासाठी मी फक्त एकदाच गेले होते त्यांच्यासोबत। नंतर मी कधी त्यांच्यासोबत गेलेले नाही। त्यांनी ANC पण तिथंच राहिल्या, त्यांचे 9 महिने त्यांनी गोळ्याचे तिथंच घेतले आणि डिलिव्हरी पण त्यांनी तिथंच झाले, श्रेयस नर्सिंग होम मध्ये ते स्वतःहून झाले जाऊन। सर त्यांनी प्रायव्हेट, कारण की सर त्यांनी हाय रिस्क होते ना, मग हाय रिस्क कुठं हे करतात, आपल्याकडे हाय रिस्क घेत नाही आणि तिने पण ती सीझर असल्यामुळे घेत नाही। त्याच्यामुळे तिने गुंजेटीकर मध्ये दाखवत होती, पण गुंजेटीकर मध्ये नंतर 3 महिने तिचं निर्जीव पिंड पोटामध्ये ठेवले। त्यातलं उद्या काय झालं असतं तर आमच्यावर चालू असतं ना, मग मी काय तिकडे घेऊन गेले फक्त श्रेयस नर्सिंग होमला। हा हाय रिस्क आहे सर, कारण की तिच्या 3 महिन्याचं पिंड निर्जीव पिंड ठेवलं ना पोटामध्ये सीजर, आणि त्यांनी तिसरी सिझरिंग नाहीये सर आपल्या हॉस्पिटलला दफरीमध्ये, फक्त 2 आहेत। मग त्यांनी म्हणले की माझं पहिलं मूल वारलं सिव्हिल मध्ये, त्याच्यामुळे मी सिव्हिलला जाणार नाहीये। मग आता निर्जीव पिंड 3 महिने ठेवल्यानंतर ना मग मी घेऊन गेले। आता त्या काही झालं असतं त्या ANC ला तर माझ्यावर झालं असतं, म्हणून मी ते घेऊन गेले होते। आणि फक्त तिला आहे ना ते ANC ट्रीटमेंट प्रायव्हेटला होती का आपल्याकडे? प्रायव्हेटलाच होती। जीव वाचवण्याचं काम मी केले सर, नोटीस आहे तो पेशंट आपलाच नव्हता, जीव नोटीसवर आहे, पण माझ्यावर चालू म्हणजे जीव वाचणं पण गुन्हा आहे का आमच्यावर? जे डॉक्टर उपचार करतो काही ते नको असं जे बोलले ते डॉक्टरचं नाव काय? गुंजेटीकर मध्ये दाखवत होते त्यांनी, दफरीन मध्ये आहे त्यांनी हाय रिस्क असल्यामुळे ते जात नव्हते सर, कारण की आपले तिसरी सिझरिंग होत नाहीये।
मग त्यांनी काय म्हणले सिव्हिल आम्ही जात नाही, माझा पहिला मुलगा सिव्हिलमध्ये वारला असं आम्ही दाखवत नाही सिव्हिलला, ते प्रायव्हेटला दाखवत होते. आणि मी तिसऱ्या खेपेच्या वेळेस फक्त ते बाळाला दाखवण्यासाठी गेले होते. नंतर चौथी खेप राहिली, त्यांनी स्वतःहून डिलिव्हरी झाले. माझं काही संबंध नसताना माझं नाव आलंय. व्यंकटेश करली. हे जो नोटीस आली आहे ती महानगरपालिकेकडनं, अक्षरशः मी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण नाहीये. ती मीटिंग काय आहे ते पण मला माहित नाही, ते डॉक्टर कोण आहेत तेही मला माहित नाही, तरीही मला नोटीस आली आहे. अक्षरशः जेव्हा ती नोटीस आली तेव्हा मीच घाबरले, की कारण की माझं नाव कसं काय आलंय. मी त्या मीटिंगला पण गेले नाहीये, मी तिथं कोणत्या डॉक्टरांना पण बघितलं नाही, ते दवाखाना पण कुठे आहे ते पण मला माहित नाही, पण तरी पण मला नोटीस आलेली. तर मला हेच म्हणणं आहे की मला जर मी काही केलंच नाहीये त्याच्यात, तर माझं नाव कशाला यायला पाहिजे ना, असं माझं म्हणणं आहे. एवढं पण प्रूफ तर त्यांना तर दाखवायलाच लागणार ना, मी काय केले, मी कुठला पेशंट नेले तिथं हॉस्पिटलमध्ये. कारण की मला तर हॉस्पिटल पण माहित नाही, मग मी पेशंट तर नेणं दूरच, आणि कुठला पेशंट नेलाय काय नेलाय ते पण मला माहित नाही. मग त्यांनी दाखवायला पाहिजे, हा पेशंट तुमचा होता, तो गेलाय. मग त्या पेशंटला मी पण बोलून विचारू शकते ना, की तुम्ही परस्पर गेलाय का मी तुम्हाला घेऊन गेले, त्यांना मला पण विचारता येईल ना.